बीडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। धनंजय मुंडे, सुरेश धस मोर्चामध्ये सहभागी होणार। सामाजिक ऐक्याची वीण उसवली जातीये। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। राज्यातील परिस्थिती चिंताजनक प्रॉब्लेम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय। मुख्यमंत्र्यांच्या पवारांवरील वक्तव्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आक्रोश मोर्चाचं आयोजन। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी मोर्चाचं आयोजन। थोड्याच वेळामध्ये शरद पवार मोर्चामध्ये सहभागी होणार। शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद करावं। शिंदेंनी आमच्याऐवजी अमित शहांच्या मुलाला प्रश्न विचारावा। भारत-पाक सामन्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। भारतीय खेळाडूच अस्सल वाघ। पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतरही परदेशातील पर्यटनामध्ये रमलेले उद्धव ठाकरे कागदी वाघ। त्यांना विजयाची भाषा कधी कळलीच नाही। भाजपच्या केशव उपाध्ये यांची टीका। लातूर जिल्ह्यातील तेरणा नदीला पूर। औसा तालुक्यामधल्या उजनी गावात पुराचं पाणी शिरलं। पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये करंजीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पोलीस आणि महसूल प्रशासनाची रेस्क्यू टीम गावामध्ये दाखल। गावामध्ये सर्वत्र पाणीच पाणी। बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यामध्ये ढगफुटी। तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा।